आज आपण जी भाजी करतोय ती मेथी मटर मलाई एकदम सुंदर अशी आणि सर्वांना आवडती। यासाठी आपल्याला मेथी एकदम बारीक चिरून घ्यायची आहे। ग्रेव्हीसाठी आपल्याला कांदा आणि टोमॅटो उभा चिरून घ्यायचा आहे। हे तेलावर आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जिरं आणि हिंग आपण आधी घातलेला आहे, त्यावर आता टोमॅटो आणि कांदा घालून द्यायचा आहे, परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। यामध्ये काजू भिजवून घालायचे असतात, पण आपण शेंगदाणे घातलेले आहेत, म्हणजे त्याला पर्याय म्हणून आपण हा पण वापरू शकतो। इकडे आपण मटार वाफवत ठेवलेले आहेत, ती पण आपल्याला थोड्या तेलावर थोड्याशा जिऱ्यावर आपल्याला तीही परतून घ्यायची आहे। याचं आपल्याला वाटण तयार करायचं। यामध्ये खरा खवा घातला जातो, पण खवा नसेल तर त्यामध्ये आपण दूध पावडर सुद्धा वापरू शकतो, ती आज आम्ही वापरणार आहोत। ही मेथीसाठी फोडणी तयार केली। जिरं घातलं, मेथी त्यावर, तशी पण मेथी लवकरच शिजते। फ्रोझन मटार चाळणीवर घालून दिलेले आहे। मिरची, आलं, लसूण आपल्याला भरडसर काढून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये। जिरं, हिंग, मिरची, लसूण, आलं परतून घ्यायचं। हा मसाला तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा। साधं लाल तिखट, मालवणी मसाला किंवा आगरी मसाला, किचन किंग मसाला यामध्ये घालायचा आहे थोडासा। शिजलेली मेथी घालून दिली यामध्ये। अमूल क्रीम पण वापरायचं आहे। क्रीम नसेल तर तुम्ही साधी साय पण वापरू शकता। यामध्ये वाफवलेले मटार घालून दिले त्यात। आपली ही मस्त भाजी तयार आहे। आता क्रीम घालून देऊया व्यवस्थित, आणि सर्वात शेवटी आपण कसुरी मेथी घालायची आहे। कसुरी मेथी एवढ्या करता घालायची की भाजीचा फ्लेवर छान येतो, नाहीतर ही मूळ मेथीचीच भाजी आहे। आवडत असेल तर घाला। मीठ घालून घ्यायचं आहे। आपण खवा वापरू शकतो यामध्ये, खवा नसेल तर दूध पावडर वापरली तरी चालेल, ऐच्छिक आहे ती। याप्रमाणे आपली मस्त अशी मेथी मटर मलाई तयार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त व्हिडिओमध्ये। धन्यवाद।